नागपूर शहर युवक काँग्रेसतर्फे आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। शिक्षण, बेरोजगारी, विद्यार्थी आणि जनतेच्या प्रश्नांवर केंद्र सरकारला जाब विचारण्याची काँग्रेसची भूमिका आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, नितीन गडकरींच्या निवासस्थानी काँग्रेसने मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। काय मागण्या आहेत, काय म्हणणं आहे? जी प्रमुख मागणी आहे ती G20 संदर्भात आहे। इथेनॉल जे पेट्रोलमध्ये 20% समस्या निर्माण होत आहे, त्या प्रमुख समस्येसह वेगवेगळे मग बेरोजगार असेल, महागाई असेल, हे सगळे विषय घेऊन काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे। आपण जर का पाठीमागे बघितलं तर देवरिया भवनात हा आता मोर्चा यांचा निघालेला आहे। पोलिसांनी स्टेशन सेंटरमध्ये पूर्ण नाकेबंदी केलेली आहे आणि कुठेतरी या आंदोलकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला घेराव घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मात्र पोलिसांनी त्यांना आधीच सूचना केलेल्या होत्या की तुम्हाला त्या बाजूने जाता येणार नाही, त्यासाठी स्टेशन सेंटरमध्येच या संपूर्ण मोर्चाला अडवलं जाईल। पुढे जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येतं की यावेळेस युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची देखील मोठी संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की ज्या प्रकारे देशामध्ये G20 ला घेऊन एक तीव्र नाराजी आणि त्याची नाराजी कॅच करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीनं केला जात आहे आणि मग AICCच्या वतीने देशभरामध्ये G20 ला घेऊन आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या। त्या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकतो की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरावर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। धर्मेंद्र प्रधान असेल, त्यांचा जो राजीनामा झाला मध्ये नीट पेपर फुटीचा विषय असेल, महागाईचा विषय असेल, बेरोजगारीचा विषय असेल, ते वेगवेगळे विषय जोडून हा मोर्चा काढला आहे। महत्वाची गोष्ट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरावर मोर्चा काढण्याचं प्रमुख कारण म्हणजे G20 ला जो लोकांना नाराजी आहे आणि ती नाराजी कुठेतरी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न काँग्रेस आपल्याला दिसत आहे। जेव्हा काँग्रेसचा या मोर्चाने देखील कडेकोट बंदोबस्त केलेला आहे। ज्या प्रकारे हिंदू मुलीची शाळा यासमोर या संपूर्ण मोर्चाला थांबवण्यात येणार आहे आणि आता हा मोर्चा चितळी चौकातलं पुढे शिवाजी स्मारकाकडे जाताना पाहायला मिळत आहे। कुठेतरी पोलिसांनी जे बॅरिकेडिंग केली तिथे या मोर्चाला अडवण्याचा प्रयत्न पोलिसांचा असणार आहे। मात्र त्याप्रकारे आंदोलक आक्रमक झाले रस्त्यावर लक्षात येतं की निश्चितच पोलिसांचे देखील मुदत सर्व आंदोलकांना नियंत्रित करण्यामध्ये होत असल्याचं दिसून येत आहे। काँग्रेसचे पदाधिकारी असेल मोठ्या संख्येने संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे आणि पोलिसांनी जी बॅरिकेडिंग राहिली होती ती बॅरिकेडिंग ओलांडण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या प्रकारे तुम्ही बघितलं की झालेले आहे या आंदोलनाच्या माध्यमातून कोणता जो विषय आहे तो कुठेतरी सरकारच्या पुढे मांडण्याचा आणि सरकारच्या माध्यमातून आपल्याला लोकांना दिसत आहे। ज्या प्रकारे ते दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे की जिथे पोलिसांनी बॅरिकेडिंग केली त्या संपूर्ण बॅरिकेडिंग वर जोर सोडून नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न होता। पोलिसांची बॅरिकेडिंग केली होती ती बॅरिकेडिंग ओलांडून त्या बाजूने आपण ही दृश्य सध्या पाहतोय। नागपूरमधली पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे, पण त्या बॅरिकेडिंग वरून जाण्याचा प्रयत्न या सगळ्या आंदोलकांचा आपल्याला पाहायला मिळतोय। आंदोलक आक्रमक झालेले आहेत। मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानावरती हा मोर्चा निघालेला आहे। काँग्रेसच्या वतीने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। गडकरींच्या निवासस्थानावर हा जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग केलेलं आहे, पण आंदोलक आक्रमक आहेत आणि
बॅरिकेडिंगवर चढून जोरदार घोषणाबाजी केली जाते। तर नागपूर शहर युवक काँग्रेसनं नितीन गडकरींच्या घरावरती मोर्चा काढलेला आहे। E20 विरोधात हा मोर्चा निघालेला आहे आणि गडकरींनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानावरती हा मोर्चा निघालेला आहे। बॅरिकेडिंग वरून जाण्याचा प्रयत्न आंदोलक करताना आपल्याला दिसतायत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला इकडे तैनात असलेला देखील दिसतोय। E20च्या मुद्द्यावरून काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेत गडकरींच्या निवासस्थानी मोर्चा काढलेला आहे। गडकरींनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं केली जाते। शिक्षण, बेरोजगारी, विद्यार्थी आणि जनतेच्या प्रश्नावर केंद्र सरकारला जाब विचारण्याची भूमिका आहे। महाल येथील चिटणीस पार्क चौकातून या मोर्चाची सुरुवात झाली आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तुषार, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर पोलिसांचा जरी बंदोबस्त असला तरी सुद्धा आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले आहेत। रोखण्यासाठी बॅरिकेड्सचा वापर केला जातोय, पण ते बॅरिकेड्स ओलांडून आंदोलक जाताना आपल्याला दिसतात। काय परिस्थिती आहे सध्या तिथे? निश्चितच पोलिसांनी सुनियोजित पद्धतीने हे आंदोलन कसं हाताळायचं यासाठी एक आखणी केलेली होती की पहिलं बॅरिकेडिंग हे चिटणीस चौकामध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि दुसरं बॅरिकेडिंग हे हिंदू मुलींच्या शाळेच्या गेटवर ठेवण्यात आलेलं होतं। मात्र आंदोलकांनी पहिली बॅरिकेडिंग ओलांडल्यानंतर दुसऱ्या बॅरिकेडिंग पर्यंत हे सगळे आंदोलक पोहोचले। त्यामुळे मग पोलिसांची देखील मोठी धावपळ झाल्याचं आपल्याला इथून पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर हे सगळे आंदोलक मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सुरुवातीला पोलिसांनी आंदोलकांच्या संख्येची कल्पना नव्हती, मात्र साधारण बऱ्यापैकीची संख्या युवक काँग्रेसच्या या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि जे आंदोलक पोलिसांनी लावलेली बॅरिकेडिंग ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत त्या सर्व आंदोलकांना पोलिसांकडनं समोरच्या बाजूने डिटेन केलं जात आहे। हे देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे। कारण की ज्या प्रकारे ह्या आंदोलनाला घेऊन पोलिसांनी एक आखणी केली, कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराला घेराव घालण्याचं हे युवक काँग्रेसचं आंदोलन होतं। मात्र तिथे पोलिसांकडनं ज्या प्रकारे सुरक्षा लावण्यात आलेली आहे आणि सोबतच जिथे आंदोलन होतं जेवढ्या भवनमधले सगळे आंदोलक निघाले आणि त्यानंतर मग या आंदोलकांना शिवाजी पुतळ्याच्या आधी हिंदू मुलींच्या शाळेपाशी अडवण्यात आलेलं। मात्र पोलिसांनी या आंदोलकांना अडवल्यामुळे आंदोलक देखील तेवढ्याच ताकदीने बॅरिकेडिंगवर चढण्यासाठी पुढे सरसावले। आपण बघू शकतो जर का तुम्ही बघितलं दृश्यांमध्ये तर हे सगळे आंदोलक बॅरिकेडिंग ओलांडण्याचा प्रयत्न करताय। मात्र पोलिसांचा इतका चोख बंदोबस्त आहे। वेगवेगळ्या विषयाला घेऊन हे आंदोलन आहे। पण महत्वाची गोष्ट की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरावर आंदोलन करण्याचा प्रमुख उद्देश किंवा जी प्रमुख मागणी आहे ती म्हणजे E20 संदर्भातली आहे की इथेनॉलमध्ये 20% जे पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित केलं जातं आणि त्यामुळे मग वेगवेगळ्या वाहनांना जो त्रास होतो त्यामुळे कुठेतरी मग जनतेच्या या विषयाला घेऊन नागरिकांचा हा प्रश्न जनतेचा विषय सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न कुठेतरी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यासाठी युवक काँग्रेसने आंदोलन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि हळूहळू पोलिसांकडनं आंदोलकांना डिटेन केलं जात आहे, कारण की जे आंदोलक बॅरिकेडिंग ओलांडून या बाजूने येण्याचा प्रयत्न करत आहे, नितीन गडकरींच्या घराकडे धावून जाण्याचा प्रयत्न करत आहे, त्या सर्व आंदोलकांना इथे कशा प्रकारे अडवलं जात आहे हे आपण बघू शकतो की आणि ज्यांनी बॅरिकेडिंग ओलांडली त्यांना कशा प्रकारे डिटेन केलं जात आहे। एकंदरीत पोलिसांची देखील मोठी दमछाक या संपूर्ण आंदोलनाला घेऊन पाहायला मिळते, कारण की आंदोलकांची संख्या खूप जास्त आहे आणि या संपूर्ण आंदोलकांना डिटेन करण्यासाठी पोलिसांना देखील तितकाच वाहनांची संख्या लागेल किंवा तितकाच फौजफाटा वापरावा लागेल। आता आपण बघू शकतो की पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा जे आंदोलक बॅरिकेडिंग ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्या सर्वांना पोलिसांकडनं ताब्यात घेतलं जात आहे। सध्या तरी अजूनही तणावाची परिस्थिती ते आपल्याला पाहायला मिळत आहे। सुद्धा DCP
या संपूर्ण परिस्थितीला हाताळण्यासाठी आंदोलकांना विनंती करत आहे. मात्र ज्या प्रकारे राहुल मधने ज्या या भागाचे पोलीस उपायुक्त ते स्वतः बॅरिकेडवर चढलेले आहे आणि ते स्वतः आंदोलकांना विनंती करत आहे की तुम्ही कुठेतरी खाली उतरा. कारण की सुरुवातीला आंदोलन करण्याच्या आधीच राहुल मधने यांनी त्या आंदोलकांना विश्वासात घेतलं होतं की तुम्हाला आम्ही मोर्चा काढू देण्याची परवानगी देतो. मात्र तुमच्याकडनं कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची तुम्हाला हमी द्यावी लागेल. त्या हमीवर कुठेतरी या आंदोलनाला परवानगी देण्यात आली होती. मात्र कुठेतरी पोलिसांनी ज्या अटी शर्ती लावल्या होत्या त्या संपूर्ण अटी शर्तीचं उल्लंघन जेव्हा आंदोलकांकडनं झालं त्यानंतर मग हळूहळू जे आंदोलक या संपूर्ण नियमाचं उल्लंघन करून अटी शर्तीचं उल्लंघन करून बॅरिकेडिंग ओलांडून दुसऱ्या बाजूने म्हणजे नितीन गडकरी यांचं जे घर आहे त्या बाजूने जाण्याचा प्रयत्न करत होते. त्या सर्व आंदोलकांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले. साधारण 18 ते 20 आंदोलक आहेत ज्यांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणि या संपूर्ण आंदोलनानंतर निश्चितच एक गोष्ट आहे की E20ला घेऊन जनतेचा जो रोष आहे तो कुठेतरी या आंदोलनाच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या वतीने मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अजूनही तणावाची परिस्थिती आहे. आंदोलक मागे हटायला तयार नाही. अनेक आंदोलक असे आहेत जे बॅरिकेडवर चढून या बाजूला येण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जे आंदोलन करते बॅरिकेडिंग ओलांडून या बाजूला आले त्या सर्वांना आतापर्यंत तरी पोलिसांनी अटक केलेली आहे. मात्र पोलिसांकडून विनंती केली जात आहे की तुम्ही ते आंदोलन करा. तुमचं एक प्रतिनिधी मंडळ जे निवेदन देणार त्यांना आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी घेऊन जाऊ आणि त्यांच्या कार्यालयामध्ये जे कोणी असेल त्यांच्याकडे तुमचं निवेदन देऊ. मात्र आंदोलक हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं जे घर आहे त्या घराला घेराव घालण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते की आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये कशा प्रकारे झटापट होताना देखील पाहायला मिळत आहे. निश्चितच अजूनही परिस्थिती तणावपूर्वक आपल्याला पाहायला मिळते कारण की ज्या प्रकारे आंदोलकांची संख्या त्या संख्येवरून असं लक्षात येतं की पोलिसांना या संपूर्ण आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी आणि पूर्णतः हे आंदोलन नियंत्रण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. सध्या जिथे हे आंदोलन सुरू आहे तिथून नितीन गडकरींचं निवासस्थान किती दूर आहे, तिथपर्यंतचं अंतर किती आहे आणि पोलिसांच्या वतीनं नितीन गडकरींच्या निवासस्थानाबाहेर नेमकी काय सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे? इथं जर आपण काय विचार करायचा झाला तर साधारण 500 मीटर अंतरावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं महाल इथलं निवासस्थान आहे. आणि नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आधीच पोलिसांनी चोख बंदोबस्त लावलेला होता. संपूर्ण त्यांचं जे निवासस्थान आहे त्याला एक प्रकारे किल्ल्याचं स्वरूप दिलं गेलेलं होतं आणि चारही बाजूने तिथे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला होता. त्यामुळे आता मधला जो पॅच आहे तो साधारण 500 मीटरचा आहे. म्हणजे शिवाजी पुतळा ते गांधी गेट मार्गे जर का हे आंदोलक नितीन गडकरी यांच्या घराकडे जाण्याचा त्यांनी प्रयत्न जरी केला तरी इथनं 500 मीटरचं जे अंतर आहे आणि त्या संपूर्ण रस्त्यामध्ये देखील जागोजागी पोलिसांनी ज्या ज्या छोट्या छोट्या वाटा आहे त्या संपूर्णतः बंद करून ठेवलेल्या आहे. त्यामुळे आंदोलक कोणत्याही परिस्थितीमध्ये नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचणार नाही याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडनं घेतली जात आहे. आपण जर का या आंदोलनाचं एक महत्त्व बघायचं झालं तर काही युवक काँग्रेसचे बाहेरचे प्रदेश स्तरावरचे प्रतिनिधी देखील या आंदोलनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात की महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं देखील युवक काँग्रेसचे हे पदाधिकारी या आंदोलनासाठी इथे आले होते. त्यामुळे कुठेतरी नियोजनबद्ध पद्धतीने युवक काँग्रेसने आंदोलन आखलेलं होतं आणि त्यांचा मूळ उद्देश होता की कुठेतरी या संपूर्ण आंदोलनाच्या माध्यमातून जो त्यांना संदेश द्यायचा होता की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची या संपूर्ण E20ला घेऊन जी भूमिका राहिलेली आहे त्यांनी नागपूरच्या एका कार्यक्रमामध्ये देखील काही दिवसाआधी वक्तव्य केलेलं होतं की कुठेतरी त्यांनी E20 संदर्भातल्या मंजुरीला कशा प्रकारे त्यांच्या फायलीवर सही केल्या असे वेगवेगळे विषय. त्यामुळे विशेष करून जरी हा विषय पेट्रोलियम मंत्रालयाशी संबंधित असला तरी अनेकांकडनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लक्ष केलं जात आहे आणि आता काँग्रेस पक्षाला देखील तशा प्रकारची संधी मिळाली आणि त्यामुळे मग काँग्रेस पक्षाकडनं देखील तशा प्रकारे आपल्याला देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन त्यांच्याकडनं होत असल्याचं पाहायला मिळतं. तशाच प्रकारचं आंदोलन इथे कुठे नागपूरच्या किटनवीस पार्क चौकामध्ये देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. या संपूर्ण आंदोलकांना ज्या प्रकारे पोलिसांकडनं ताब्यात घेतलं जात आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत तरी या आंदोलकांवर पोलिसांचं पूर्णतः नियंत्रण आहे. कुठलेही आंदोलक हे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचणार नाही याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडनं घेतली जात आहे. आणि या संपूर्ण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जो बंदोबस्त लावला त्यामुळे हे संपूर्ण आंदोलन सध्या तरी पोलिसांच्या नियंत्रणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.
बरोबर आहे. आपण ही दृश्य दाखवूयात तुषार प्रेक्षकांना की मोठ्या संख्येनं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जमाव इकडे जमलेला आहे आणि गडकरींच्या निवासस्थानी मोर्चा काढण्याचा, गडकरींच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा या सगळ्या आंदोलकांचा प्रयत्न होता. E20 संदर्भात नितीन गडकरींचं जे धोरण आहे त्याला हा विरोध केला जातोय. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, पण आता गडकरी आणि पंतप्रधानांचा देखील राजीनामा व्हावा अशी मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. पोलीस काही कार्यकर्त्यांना, आंदोलकांना ताब्यात घेत असल्याचं आपण पाहतोय. जोरदार घोषणाबाजी केली जाते. जे आंदोलक ऐकत नाहीयेत त्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत. पोलिसांच्या व्हॅन्स देखील इकडे असल्याचं आपण पाहतोय. इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात काँग्रेसनं मोर्चा काढलेला आहे. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रणाला काँग्रेसनं विरोध केलाय. आपण जर सोशल मीडियावरही पाहिलं असेल तर अनेकांनी E20मुळे गाड्यांचं कसं नुकसान होत आहे या संदर्भात आपला रोष व्यक्त केलेला होता, राग व्यक्त केलेला होता आणि याच विरोधात आता काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि त्यांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाच्या दिशेनं हा मोर्चा काढलेला आहे. पण पोलिसांनी बॅरिकेडिंग करून हा मोर्चा रोखला. नितिन गडकरी जी ने जो लोगों को दिया है, लोगों की करोड़ों की गाड़ियां खराब हो रही है, उसका इसका नुकसान हो रहा है, इसका भरपाई कौन देगा? आपने नागपुर शहर में तानाशाही नहीं चलेगी, सड़कें अच्छी हो गई, सड़कें खराब हो गई है। आप देश के केंद्र मंत्री है, आप जवाबदार है, आपको इस्तीफा देना होगा, जनता को जवाब देना होगा। गडकरी साहब, आप पीछे हट नहीं सकते। इसी तरीके से जिस तरीके से देश के एजुकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान ने जंतर मंतर पर युवाओं ने जो आंदोलन किया था उसमें सरकार को झुकना पड़ा, धर्मेंद्र प्रधान ने इस्तीफा दिया। इसी तरीके से गडकरी साहब आपको इस्तीफा देना होगा। आपको देश के लोगों को, देश के किसानों को आपको जवाब देना होगा। राहुल गांधी जिंदा, पुलिस को आगे करता है, भाजपा सरकार पुलिस को आगे करता है। भाजप सरकारच्या या नीतीवर आमचा सवाल आहे. जे E20 गाड्यांनाच कम्पॅटेबल नाही आहे ते तुम्ही पहिले लॉन्च करून राहिले आणि मग गाड्या कम्पॅटेबल करताय. जे गोरगरीब माणसाच्या मेहनतीने घेतलेल्या गाड्या आहे त्याचं जे नुकसान होत आहे त्याची भरपाई कोण करणार असा सवाल आम्ही नितीन गडकरींना करतोय. आमचे आदरणीय मंत्री आहे, खूप मोठ्या फोकणाऱ्या गोष्टी मारल्या आधी त्यांनी. आम्ही स्पेस टेक्नॉलॉजीने हे करू, 15 रुपयांनी पेट्रोल करू. 15 तर सोडा, आता 115ला पेट्रोल भेटायला मुश्किल झालाय. घेराव करणार होते त्याचं काय झालं? आम्हाला पोलिसांनी डिटेन केलं. आम्ही घेराव करणार होतो आणि हे आंदोलन इथे संपलं नाही. आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू. सर्वसामान्य लोकांच्या मागण्या या आम्ही शेवटपर्यंत धरून राहू. याच्यासाठी आम्हाला फाशी जरी झाली तरी चालेल. धर्मेंद्र प्रधान जाकी है, धर्मेंद्र प्रधान जाकी है। नितिन गडकरी इस्तीफा दो, नितिन गडकरी इस्तीफा दो। तर ही दृश्य आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं नितीन गडकरींनी आश्वासनं दिलेली होती ती आश्वासनं पूर्ण झाली नाहीत असा दावा काँग्रेसनं केलेला आहे. पेट्रोल संदर्भात जो दावा करण्यात आलेला होता, E20च्या इथेनॉलच्या मिश्रणासंदर्भात जो दावा केलेला होता त्यामुळे नुकसान होत असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि त्याविरोधात हे आंदोलन केलं जात आहे. कार्यकर्ते आक्रमक झालेत. नितीन गडकरींच्या निवासस्थानावरती हा जनआक्रोश मोर्चा काँग्रेसच्या वतीनं काढण्यात आलेला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोल विरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे अनेकांच्या गाड्यांचं नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आलेला होता. अनेकांनी सोशल मीडियावर देखील अशा पद्धतीनं इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यामुळे गाड्यांचं कसं नुकसान होत आहे या संदर्भात वक्तव्य केलेलं होतं आणि याच मुद्द्यावरून आता नितीन गडकरींनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं केली जाते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.